नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. या निवडणुकीत काय घडेल याचा अंदाज अद्यापही यायला तयार नाहीये. आणि सगळीकडे म्हणजे बंडखोरांनी एवढं ग्रासून टाकलेलं आहे. सगळीकडे बंडखोर उभे आहेत. बंडखोर आहेत महायुतीचे, बंडखोर आहेत महाविकास आघाडीचे. तुलनाच करायची तर खरं म्हणजे महाविकास आघाडीचे बंडखोर तुलनेने कमी आहेत आणि महायुतीचे बंडखोर हे जरा जास्त आहेत. आता हे बंडखोरी रोखण्याचं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आहे आणि ते बऱ्यापैकी त्यावर काम करतायत असं दिसतंय. पुण्यामध्ये जगदीश मुळीकांचं जे काही बंडखोरीचं आव्हान होतं, श्रीनाथ भीमाले होते, त्या सगळ्यांना त्यांनी शांत बसवलं आणि बंडोबा थंडोबा झाले. पण सगळीकडे बंडोबा थंडोबा होतील असं नाही. काही ठिकाणी मात्र बंडखोर असतीलच असं जाणवत आहे, असं दिसतंय. आता त्याच्यामध्ये काय होईल हे आत्ताच लक्षात येत नाहीये, पण हे दोन्हीकडे सुरू आहे. दरम्यानच्या काळात एक चर्चा सुरू आहे ती आहे मावळ पॅटर्नची, किंवा मावळ पॅटर्नला उत्तर म्हणून चिंचवड पॅटर्न. मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील शेळके हे आमदार आहेत आणि सुनील शेळकेंच्या विरोधामध्ये उमेदवारच नाहीये. म्हणजे मावळमध्ये अशी अवस्था आहे की शरद पवार विरुद्ध अजित पवार वगैरे असं काही वातावरण तिथे फारसं नाहीये. तिथे सुनील शेळके यांना पर्याय काय हा महत्वाचा मुद्दा आहे. सुनील शेळकेंच्या बद्दल बाकी काही असलं तरी सुनील शेळकेंच्या कामाच्या अनुषंगानं, कनेक्टच्या अनुषंगानं एक चांगलं मत सुद्धा आहे. आणि सुनील शेळकेंना पराभूत करणं एवढं सोपं नाहीये हे पण विरोधकांना समजलेलं आहे. आणि भाजपला खरं म्हणजे सुनील शेळके नको आहेत, पण महायुतीमध्ये अजित पवार आहेत, त्यामुळे सुनील शेळके हे महायुतीचे उमेदवार आहेत. खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्येच हे जाणवलं होतं की मावळमध्ये काही फार आलबेल नाहीये. महायुती जरी असली तरी सुद्धा अजित पवार विरुद्ध भाजप असे कोण जाणवलं होतं लोकसभेमध्ये. विधानसभा निवडणुकीमध्ये ते फार स्पष्टपणे जाणवत आहे की मावळमधली भाजप ही अजिबातच मान्य करायला तयार नाहीये सुनील शेळकेंना. त्यातही प्रामुख्याने माजी मंत्री भाजपचे नेते बाळा भेगडे यांना सुनील शेळके नको आहेत, पण ते महायुतीचे आहेत. आता गंमत अशी आहे की शरद पवारांना सुद्धा सुनील शेळकेंना पराभूत करायचं आहे, पण महाविकास आघाडीकडे तसा उमेदवार नाहीये. त्यामुळे शरद पवारांकडे उमेदवार नाहीये, सुनील शेळके उभे राहिलेले आहेत, सुनील शेळके भाजपला नको आहेत. अशी सगळी जी काही पंचायत आहे त्यातनं एक वेगळं समीकरण उदयाला आलंय मावळमध्ये की जे महाराष्ट्रामध्ये कुठंच नाहीये. बापू भेगडे नावाचे उमेदवार बापू भेगडे हे उभे आहेत आणि बापू भेगडेंना सगळ्यांचाच पाठिंबा आहे. तो पाठिंबा शरद पवारांच्या पक्षाचा आहे, तो पाठिंबा भाजपचा आहे, सगळ्यांचा पाठिंबा आहे. म्हणजे सगळे विरोधक एकवटलेले आहेत आणि सुनील शेळके हटाव असा एकमेव अजेंडा विरोधकांचा आहे. आता सगळे एकवटल्यामुळे काय होईल हा मुद्दा महत्वाचा आहेच, पण त्याच्यामध्ये जर समजा सुनील शेळके पराभूत झाले, आता हे अगदी असं घडेल असं वाटत नाही, पण इन केस सुनील शेळके पराभूत झाले तर ते अपयश कोणाचं असेल? ते अपयश असेल महायुतीचं, ते अपयश असेल भाजपचं. कारण त्यामुळे महायुतीचा भाजपचा एक आमदार कमी होईल आणि बापू भेगडे हे उद्या कुठे जातील, कोणाला पाठिंबा देतील हे काही सांगता येत नाही. बापू भेगडे आता अपक्ष म्हणून उभे राहतील, त्यांना पाठिंबा भाजपचा असेल पण शरद पवार गटाचा सुद्धा असेल, त्यामुळे ते कुठे जातील हे काही सांगता येत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपला एक खात्रीचा आमदार गमावायचा का हा प्रश्न महायुतीसमोर आहे आणि प्रामुख्याने अजित पवारांच्या समोर आहे. आणि म्हणून मग हे जे मावळमध्ये चाललंय, हा जो मावळ पॅटर्न म्हटलं जातोय, त्याला उत्तर म्हणून अजित पवारांनी एक चिंचवड पॅटर्न तयार केला असं दिसत आहे. त्याच्यामध्ये आता नुकतेच अजित पवार आणि नाना काटे यांची भेट झाली. चिंचवडमध्ये आता अशी अवस्था आहे की तिथे शंकर जगताप हे भाजपचे उमेदवार आहेत. राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. राहुल कलाटे हे पण तगडे उमेदवार आहेत. शंकर जगताप आहेत. शंकर जगताप यांचं जे आव्हान आहे त्या आव्हानाला पूर्ण उरतील असे राहुल कलाटे आहेत असं मानलं जातं आणि त्यामुळे ही लढत फारच महत्वाची आहे. पण तिथे नाना काटे सुद्धा उभे आहेत. त्याशिवाय आणखी भाऊसाहेब बोहीर आहेत, पण नाना काटे आहेत. नाना काटे हे अजित पवारांचे, भाऊसाहेब बोहीर हे अजित पवारांचे, हे दोघे उभे आहेत. आणि त्यामुळे जर एकीकडे भाजपचा उमेदवार असेल तर भाजपच्या विरोधामध्ये अजित पवारांचे उमेदवार का उभे आहेत असा प्रश्न आहे. अशा वेळी नाना काटे आणि अजित पवार यांची नुकतीच भेट झाली. आता खरं म्हणजे त्या भेटीनंतर सुद्धा काटेंनी असं म्हटलंय की माघार घेणार नाही. आता अजित पवार भेटले आणि तरीही काटे माघार घेत नाहीत हे काही लोकांना फारसं पटलेलं नाहीये. कारण अजित पवार प्रत्यक्ष घरी जातात, नाना काटेंना समजावतात, तरी नाना काटे नाही म्हणतात, हे लोकांना फारसं पटत नाहीये. तर नाना काटेंनी नाना म्हणणं याच्या मागे दादांचा काहीतरी वाटा आहे असं अनेकांना वाटतंय. आणि त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की जर तुमचं मावळ तर मग आमचं चिंचवड. तुम्ही जर मावळमध्ये माझ्या उमेदवाराला पराभूत करणार असाल तर मग चिंचवडमध्ये मी तुमच्या उमेदवाराला पराभूत करतो, असं काहीतरी बहुतेक अजित पवारांनी केलेलं असावं असं दिसत आहे. आणि तुम्ही गंमत बघा, हे काही म्हणजे अजित पवारांनी इथंच केलं असं नाहीये. त्यांनी सुनील टिंगरे यांना वडगाव शहरी मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळाली होती. तिथे भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक
यांनी पण जोरदार तयारी चालवली होती. मात्र ही लढत टाळण्यासाठी अजित पवारांनी खडकवासला मतदारसंघामध्ये माजी महापौर दत्ता धनकवडे यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला. प्रत्यक्षामध्ये तो काही संबंध नव्हता, पण ते प्रेशर टॅक्टिस होतं, दबावतंत्र होतं. त्यामुळे मुळीक आणि धनकवडे दोघांची सगळी कागदपत्रांची वगैरे तयारी झाली होती. निवडणूक अर्ज दाखल करायला गेलेले मुळीक यांना देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला. तो फोन व्हायरल झालेला आहे की जगदीश मुळीक हे आपले नेते आहेत आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, काळजी करू नका, विधानमंडळामध्ये जगदीश मुळीक दिसतील, हा माझा शब्द आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. याचा अर्थ विधान परिषदेवर जगदीश मुळीकांना घेतलं जाईल असं सांगितलं असावं. ते स्वाभाविक आहे. जगदीश मुळीक फार महत्त्वाचे नेते आहेत. वडगाव शहराचे आमदार होते, पराभूत झाले मागच्या निवडणुकीमध्ये, पण महत्त्वाचे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीत सुद्धा ते उत्सुक होते लढायला भाजपकडून. त्यांना उमेदवारी मिळाली नाही, पण त्यांना विधान परिषद मिळेल असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आणि त्यांनी माघार घेतली. त्यांनी माघार घेतल्यानंतर मग अर्थातच धनकवडे यांनी सुद्धा माघार घेतली. त्यामुळे हा दबावतंत्राचा भाग आहे. मावळ आणि चिंचवड हा मुद्दा फार महत्वाचा आहे, कारण मावळमध्ये जर सुनील शेळकेंना पराभूत करण्यासाठी भाजपसह सगळे पक्ष एकवटले असतील, तर मग चिंचवडमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी माझे कार्यकर्ते कामाला लागतील, असा बहुतेक सज्जड इशारा दम अजित पवारांनी दिलेला दिसतोय. पण एकूण हे काही सगळं आलबेल नाहीये. बऱ्याच गोष्टी घडतायत, काय काय होतंय बघितलं पाहिजे. अनेक ठिकाणी हा प्रश्न आहेच. मी म्हटल्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये आहे, महायुतीमध्ये आहे, बंडखोरीचं मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान कसं काय परतवून लावायचं हा मोठा प्रश्न आहे. एक मला असं वाटतं समभाव, म्हणजे मला ही जी निवडणूक आहे ना, या निवडणुकीमध्ये जो काही असा जी खिचडी झाली आहे, म्हणजे आता कोणाला सांगता येत नाही की क्या होगा, खिचडी झाली आहे. ती खिचडी, मला ही खिचडी जरा जुनी खिचडी आठवली 1995ची. 1995ला सुद्धा अशीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये खिचडी झाली होती. काय होणार हे कोणालाच कळत नव्हतं. खरं म्हणजे 1995 पर्यंत, म्हणजे तोपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये. 1995 मध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र जे काही झालं, गंमत बघा, म्हणजे आता की थोडी आठवण यावी, म्हणजे अगदी आहे तसं घडलं असेल किंवा घडेल किंवा असं मानता येणार नाही, पण काय काय गोष्टी होत्या. एक म्हणजे तेव्हा काँग्रेस होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झालेला नव्हता. ही निवडणूक 1995ची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म 1999चा. तेव्हा काँग्रेस पक्ष होता. शिवसेना अर्थातच होती, भाजप होता. तेव्हा शिवसेना हा मोठा भाऊ होता, खराखुराच मोठा भाऊ होता. त्यामुळे शिवसेनेला जास्त जागा असायच्या. त्यामुळे भाजप शिवसेना युती असं म्हटलं जात नसे, शिवसेना भाजप युती असं म्हटलं जात असे आणि मुख्यमंत्री पण शिवसेनेचा, असं सगळं ते होतं. तेव्हा हे 3 पक्ष महत्वाचे होते, पण तेव्हा जनता दल नावाचा एक महत्वाचा पक्ष होता, किंवा हा 4था पक्ष तेवढाच महत्वाचा होता. शेतकरी कामगार पक्ष हाही महाराष्ट्रातला तेव्हा तगडा पक्ष होता. तर 5 पक्ष होते आणि कम्युनिस्ट आणि समाजवादी यांची पण ताकद तशी तेव्हा लक्षणीय होती. तर तशा अर्थानं, म्हणजे आता जे 6 पक्ष आहेत असे नव्हेत, पण हे 6 पक्ष होते आणि हे 6 पक्ष, त्यामध्ये भाजप शिवसेना यांची युती होती. पण बाकी सगळे पक्ष जे आहेत ते पक्ष वेगळे लढलेले होते आणि निवडणुकीचा निकाल लागला आणि निवडणुकीचा निकाल फार मजेशीर लागला. निवडणुकीच्या निकालामध्ये गंमत झाली अशी की काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरली. काँग्रेसला 80 जागा मिळाल्या आणि तरीही काँग्रेस सोडून भाजप शिवसेनेनं सरकार स्थापन केलं. पण यावेळी समोर मला असं वाटतंय की सिंगल लार्जेस्ट पार्टी कोण असेल हे माहिती नाहीये, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी सरकारमध्ये असेलच असं मला वाटत नाही. ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तर सिंगल लार्जेस्ट पार्टी ही बाजूला गेली आणि सरकार स्थापन झालं होतं. मला असं वाटतं की या प्रकारचा प्रयोग यापूर्वी पण झालेला आहे. जनता पक्षाला बाजूला ठेवून जेव्हा सरकार स्थापन झालं होतं तेव्हा पण हा प्रयोग झालेला होता. तर मला असं वाटतं की मुळामध्ये या प्रकारचा प्रयोग होऊ शकतो. तर तो प्रयोग कसा होईल माहिती नाहीये, पण तेव्हाची मी तुम्हाला गंमत सांगतो की काँग्रेसला 80 जागा मिळाल्या होत्या, शिवसेना 73, भाजप 65, जनता दल 11, शेकाप 6, कम्युनिस्ट 3, समाजवादी पक्षाला 3 आणि आता यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, ज्याचा मला संदर्भ सांगायचा आहे, तो म्हणजे अपक्ष 45 होते. एवढ्या मोठ्या संख्येनं, म्हणजे अपक्ष हा सगळ्यात मोठा नव्हे, पण एक मोठा पक्ष होता. 4थ्या क्रमांकाचा पक्ष अपक्ष होता. 45 अपक्ष होते. त्यामुळे अपक्षांच्या मदतीनं तेव्हा भाजप शिवसेना सरकार स्थापन झालं होतं. आता सुद्धा अपक्षांची संख्या फार मोठी असेल असं मला वाटतंय आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी कोणी असो 80च्या वर जागा घेईल असं मला वाटत नाही. आता मुळामध्ये त्यात गंमत आहे की भाजप आहे, त्याच्यानंतर शिवसेना आहे भाजपसोबत, अजित पवार आहेत, हे तिघे एकीकडे आहेत. इकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची काँग्रेस आहे आणि अर्थातच उद्धव ठाकरे आहेत, हे तिघे एकत्र. आता याच्यामध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी कोण असेल? काँग्रेसला असं वाटतं की आपण सिंगल लार्जेस्ट पार्टी असलं पाहिजे, म्हणून काँग्रेसचा तो प्रयत्न सुरू आहे. शरद पवारांना असं वाटतं की स्ट्राईक रेट आपला एवढा चांगला आहे की आपल्याला सुद्धा
सिंगल लार्जेस्ट पार्टी आपण होऊ शकतो आणि उद्धव सेनेनं सुद्धा बऱ्यापैकी जागा घेतलेल्या आहेत, तर त्यांनाही ती शक्यता वाटते आहे. तिकडे तिकडे अर्थातच शिंदे सेनेला किंवा अजित पवारांना आपण सिंगल लार्जेस्ट पार्टी हो असं काही स्वप्न पडत नसावं, पण भाजपला मात्र निश्चितपणे वाटतंय भाजप जेवढ्या जागा लढवत आहे आणि मुख्य म्हणजे इतर पक्षांच्या तिकिटावर सुद्धा भाजपनं आपले उमेदवार घुसवलेले आहेत. त्याच्यामुळे लक्षात घेता भाजपला असं वाटतं की आपल्याकडे 80हून अधिक आमदार आपले असतील असं भाजपला वाटतं आहे. भाजपला 80हून अधिक आमदार भाजपकडे असतील तरच खरं म्हणजे भाजपला किंवा महायुतीला सत्तेची शक्यता आहे. 80पेक्षा कमी जागा भाजपला मिळाल्या तर मात्र भाजपला सत्ता स्थापनेचा दावा करता येईल असं मला वाटत नाही. पण अपक्ष मात्र या एवढ्या मोठ्या संख्येने असतील. 45 अपक्ष 1995च्या निवडणुकीमध्ये होते. जवळपास साधारणपणे तेवढे अपक्ष यावेळी सुद्धा येतील असं लोकांना वाटतंय, असं अनेकांना वाटतंय. आणि मग अपक्ष ठरवतील की कुठलं सरकार. काही जण मला असं म्हणतायत, ते मध्यंतरी मी परवा एकाशी बोलत होतो आणि मी सांगत होतो की भाजपला एवढ्या जागा, शिंदेने एवढ्या जागा, अजित पवारांना एवढ्या जागा, काँग्रेसला एवढ्या जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांना एवढ्या जागा, उद्धव ठाकरेंना एवढ्या जागा. तर बेरजा का करताय तुम्ही? म्हटलं का? मी उद्या निकाल लागला तर शिंदे आणि अजित पवार भाजपसोबत राहतील याची खात्री काय? भाजपला जागा किती मिळतील एवढंच बघा. शिंदे आणि अजित पवार दोघे इकडे येऊ शकतात आणि उद्धव ठाकरेंचं तिकडे तुम्ही मोजू नका गणितामध्ये. उद्धव ठाकरे गरज पडली तर इकडे भाजपसोबत येऊ शकतात. तर बरोबर पाहता हे शक्य वाटतं. आणि ज्या प्रकारे आता एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये जे काही समझोता दिसतो आहे, फारशा लढती पण एकमेकांच्या विरोधात नाहीयेत. एकनाथ शिंदेबद्दल ज्या प्रकारे शरद पवार सुप्रिया सुळे बोलतायत, ज्या प्रकारे एकनाथ शिंदेना शरद पवार भेटले वगैरे सगळं बरोबर आहे. पण तरी सुद्धा त्यामुळे एकनाथ शिंदे हे निकालानंतर शरद पवारांच्या सोबत येतील असं मला अजिबात वाटत नाही. अजित पवार सुद्धा येऊ शकतील असं मला काही वाटत नाही. अजित पवार जर येऊ शकले असते तर अजित पवार गेलेच नसते. अजित पवार ज्यामुळे गेलेले आहेत त्यामुळेच अजित पवार परत येऊ शकणार नाहीत, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे राज्यातलं चित्र काही असलं तरी केंद्रामध्ये सत्ता कोणाची आहे हे आपल्याला माहित आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे सुद्धा इकडे येऊ शकणार नाहीयेत, कारण ती महाशक्ती जी आहे त्याची जाणीव या दोघांनाही आहे. त्यामुळे ते काही होईल असं मला वाटत नाही. या तिघांना एकत्रितपणेच सत्तेमध्ये किंवा विरोधामध्ये बसावं लागेल, यात काही शंका नाहीये. दुसरीकडे इकडे उद्धव ठाकरे जातील का? आता उद्धव ठाकरेंचे दोर कापले गेलेले आहेत. मी आता उद्धव ठाकरेंनी काहीही केलं म्हणजे आता अशी अवस्था आहे की एक वेळ काँग्रेसमधला नेता गेला कुठे भाजपसोबत तरी आश्चर्य वाटणार नाही, पण उद्धव ठाकरे मात्र भाजपसोबत जाऊ शकणार नाहीत, एवढे त्यांनी दोर कापलेले आहेत. त्यांची विधानं ज्या प्रकारे ते बोलतायत आणि त्यांचं जे काही परसेप्शन तयार झालंय, त्यांचं जे काही इमेज प्रतिमा तयार झाली आहे, जे गारोड तयार झालंय, त्या सगळ्यामध्ये ते ज्या प्रकारे आव्हान देतात दिल्लीच्या सत्तेला, दिल्लीच्या तख्ताला, तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आता मला असं वाटत नाही की या प्रकारच्या गोष्टी उद्धव ठाकरे करतील. त्यामुळे या तिघांनाही एकमेकांसोबत असल्याशिवाय वी हॅव शेअर डेस्टिनी, आपलं प्राक्तन समान आहे, आपलं प्राक्तन एकत्र आहे याची जाणीव या तिघांनाही झालेली आहे. तर आय डोंट थिंक की असं काही वेगळं घडेल. मी तिघच असतील. आता यामध्ये अपक्षांचा रोल किती मोठा असेल असं अनेकांना वाटतं. हे खरंच आहे की बंडखोर खूप मोठ्या संख्येने आहेत. बंडखोरी रोखण्यामध्ये कितीही प्रमाणात यश आलं तरी ही बंडखोर असणारच आहेत. काही बंडखोर हे ठरवून उभे केलेले आहेत, काही बंडखोर हे मतविभाजनासाठी उभे केलेले आहेत, काही बंडखोर हे बंडखोरच निवडून यावेत म्हणून उभे केलेले आहेत. कुठला बंडखोर कोणी उभा केला हे कोणालाच कळत नाही अशी अवस्था आहे. म्हणजे एकीकडे भाजपच्याच तिथे शिंदेचा बंडखोर उभा आहे किंवा इकडे सुद्धा हे सगळं जे आहे ते ठरवून पण चाललेलं आहे. पण एनिवे तरी सुद्धा मला असं वाटतं समभाव अपक्षांची संख्या बऱ्यापैकी असू शकते, पण फार असणार नाही. याचं कारण असं आहे की मुळामध्ये ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी लोकांनी हे ठरवलंय की आपल्याला काय करायचं आहे. त्यामुळे मतांचं विभाजन किंवा काय अशा प्रकारच्या गोष्टी लोक फार होऊ देतील असं मला वाटत नाही. लोकांना हे कळलेलं आहे आता की मतांच्या विभाजनाचा फटका काय बसतो. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा जो काही परिणाम 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये होता तो विधानसभेला तर ओसरलाच, पण 24च्या लोकसभेमध्ये तो अजिबातच नव्हता. तर मला असं वाटतं की आता सुद्धा या सगळ्याचा परिणाम फार मोठा होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे साधारणपणे हेच लोक निवडून येतील प्रामुख्याने पक्षांचे. पण एक आहे, त्यांचं मताधिक्य मात्र फार कमी झालेलं असेल. मताधिक्य कमी झालेलं असेल हे अगदी नक्कीच आहे. त्यामुळे अगदी कमी मार्जिननं अनेक जागांवर लोक निवडून येतील ही शक्यता आहे. हरियाणामध्ये जे घडलं की 500हून कमी मताधिक्यानं 11 जागा निवडून आल्या, असं घडू शकतं का? तर असं घडू शकतं. महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की किमान 25 जागा ज्या आहेत, किमान 25 जागा या 1000-2000च्या मताधिक्याच्या असतील, त्यापेक्षा जास्त असणार नाहीत, मताधिक्यानं असणार नाही. त्यामुळे या 25 जागा या तशा निर्णायक ठरतील. एक दुसरं म्हणजे अपक्षांची संख्या वाढेल, ती 1995 एवढी 45 असेल असं मला वाटत नाही, पण बऱ्यापैकी लक्षणीय असेल. आणि अपक्षांचा एकूण त्या अर्थानं रोल, भूमिका ही फार महत्वाची असेल, याच्यामध्ये काही शंका नाहीये. पण जर समजा कुठल्याही एका युती आघाडीला थेटपणे बहुमताजवळ जाता आलं
तर मग अपक्षांना त्यांच्यासोबत येण्याशिवाय काही फार पर्याय उरणार नाही. ज्याप्रमाणे मी म्हटलं की समजा महायुतीला भाजपला 80 जागा मिळाल्या, एकनाथ शिंदेना 40 जागा मिळाल्या, व अजित पवारांना 20 जागा मिळाल्या, 140 जागा मिळाल्या, तर झालं. मग 4-5 अपक्ष तर येतील सोबत, त्यामुळे त्यात काही मोठी अडचण नाहीये. किंवा इकडे जसं घडलं, इकडे समजा काँग्रेसला त्या अर्थाने काँग्रेसला 90 जागा मिळाल्या, फॉर एक्झाम्पल 90 किंवा 80 जागा मिळाल्या, 80 म्हणूया आपण. मला असं वाटतं की सिंगल लार्जेस्ट पार्टी ही साधारणपणे 80ची असेल असं मला आता वाटतंय. तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या, शरद पवारांच्या पक्षाला साधारणपणे 60 जागा मिळाल्या असं आपण म्हणूया. तर किती होतात त्या? 120 होतात. आणि नॅचरली उद्धव ठाकरेंचा पक्ष जो आहे त्याला 40 जागा मिळणं शक्य आहे, त्यामुळे 160 म्हणजे सायझेबली जर समजा त्यांना खरंच सगळ्या जागा त्या तेवढ्या 160 जागा मिळू शकल्या तर मग अपक्षांची भूमिका त्यात फार मोठी असेल असं काही मला वाटत नाही. आणि आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी जवळपास 160 जागांवर बऱ्यापैकी पुढे होती आणि 125 जागांवर महायुती पुढे होती. तर तसंच चित्र समजा झालं तर मग निकाल थेटपणे स्पष्टपणे लागेलच, त्यात काही वेगळी घडण्याची शक्यता नाहीये. पण या सगळ्या मतांच्या विभाजनाचा, बाकीच्या गोष्टींचा, अनेक उमेदवारांचा सगळ्यांचा फटका बसला आणि बंडखोर निवडून आले, जास्तीत जास्त अपक्ष निवडून आले, तरी ते अपक्ष किती येतील हे बघितलं पाहिजे. अपक्षांचं स्थान महत्वाचं असेल, पण ते तेवढं नसेल की जेवढे 1995 मध्ये ती संख्या होती, पण अपक्षांचं स्थान महत्वाचं असेल. हा क्रमांक 1चा मुद्दा. क्रमांक 2चा मुद्दा, अत्यंत कमी मताधिक्याने किमान 25 तरी उमेदवार निवडून येतील. कारण मी जर सगळ्या जागांचा अभ्यास केला, किमान 25 उमेदवार हे 1000-2000च्या मताधिक्याने निवडून येतील असं दिसतंय. हा क्रमांक 2चा मुद्दा. क्रमांक 3चा मुद्दा म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी ही 80हून अधिक जागा तिला मिळतील असं मला अजिबात वाटत नाही, भाजप असो किंवा काँग्रेस असो. हा 3रा मुद्दा. अशा काही गोष्टी मला दिसत आहेत. आणि या सगळ्यामध्ये अर्थातच पुणे हा फार महत्वाचा केंद्रबिंदू असणार आहे. कारण अजित पवारांची प्रामुख्याने सगळी ताकद ही पुण्यात आहे. तर अजित पवार बरेच प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीसांचं पुण्याकडे फार लक्ष आहे आणि पुण्याचा एकूण परिणाम, प्रभाव महाराष्ट्रावर, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रावर होत असतो. त्यामुळे पुणे त्या अर्थाने मुंबई जवळ असल्यामुळे पुणे फार त्या अर्थानं पण महत्वाचं आहे. तोही प्रयत्न आहे. फक्त पुण्याबद्दल एकच आहे की पुण्याकडे शिवसेनेचं काही फार लक्ष नाही, दोन्ही शिवसेनांचं, शिंदे सेना असो किंवा उद्धव सेना असो. त्यामुळे शिवसेनेचा मुद्दा फार पुण्यामध्ये प्रस्तुत नाहीये. पण बाकी सगळे मुद्दे मात्र तेवढेच महत्वाचे ठरणार आहेत. बाकी महाराष्ट्रभर सुद्धा हे मुद्दे असणार आहेत. त्यामुळे एवढे 3 मात्र मला असं वाटतं की हे या निवडणुकीमध्ये घडू शकतं. एनिवे, हे सगळे आपण अंदाज बांधतो आहोत, आपण चाचपडत आहोत, आपण प्रयत्न करतो आहोत. हत्तीचं शेपूट लागलेलं आहे, हत्ती कशासारखं आहे, हत्तीचं अमुक सोंड आहे, हत्ती कशासारखं आहे. आपण हत्तीला काय म्हणतात त्याला जोखण्याचा हा प्रयत्न करतो आहोत. पण प्रत्यक्षात काय घडेल हे काही आपल्याला आता सांगता येणार नाहीये. पण असा प्रयत्न आपण सुरू ठेवू. आणि प्रामुख्याने मी म्हटल्याप्रमाणे माघारीचा दिवस जो आहे, माघारीची शेवटची तारीख ही 4 तारीख आहे. त्यामुळे 4 नोव्हेंबरला चित्र अगदी सुस्पष्ट झालेलं असेल आणि मग कळेल की प्रत्येक मतदारसंघामध्ये काय काय घडणार आहे. तेव्हा खऱ्या अर्थानं 5 तारखेला व्यवस्थितपणे अंदाज बांधता येणं शक्य आहे असं मला वाटतं. एनिवे, तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. बाकी दिवाळीच्या शुभेच्छा. बाकी हे सगळा राजकीय गोंधळ सुरू असेलच, फार मनावर घेऊ नका, मज्जा करा. आपण मजा करायची, कोण यायचं निवडून ते येईल निवडून, यार दिवाळी आहे, बस मजा करा, खूप छान राहा. फटाके फार फोडू नका, प्रदूषण वगैरे करू नका. पण दिवाळीमध्ये छान प्रकाशाच्या दिशेनं आपली पावलं पडतील असं मात्र नक्की बघा. कमेंटमध्ये लिहित राहा. बाकी बोलत राहू, भेटत राहू.